चांगलं आहे ना, आय एम लकी. 2 मुलींमध्ये अडकलोय, चांगलं आहे. दोन्ही खूप सुंदर आहेत आणि इट्स ओके, इट्स फाईन, आय एम लाईक इट. कसं करशील, कारण व्हॅलेंटाईन्स डेला तर तुला एकच मुलीला घेऊन जावं लागेल ना, मग तू कसं डील कसं करशील दोन्ही बरोबर, आणि घेऊन गेला तर कोणाला घेऊन जाशील? इट्स अ डिफिकल्ट क्वेश्चन, इट्स खूप अवघड प्रश्न आहे. आय विल टेक माय डॉटर विथ मी. इज इट फाईन विथ यू? दॅट्स फाईन. या बिकॉज ती आता ज्या प्रकारे माझ्याकडे बघते ना, इट्स अमेझिंग. दॅट्स ऑल टुगेदर एक वेगळी फिलिंग येते आणि आय वॉन्ट टू गिव्ह हर ऑल द लव्ह इन माय लाईफ. शी इज माय व्हॅलेंटाईन फॉर दिस इयर, माय डॉटर फेलिशा. या सो टुंपा अँड सोनाली, आय थिंक नेक्स्ट टाइम. या ॲक्च्युली तू काय करशील? तू कोणाबरोबर जाणार आहेस? हे बघ, मला अजून डॉटर नाही झाली पण माझं लग्न नुकतंच झालं आहे, तर ऑफकोर्स मी पण अभि बरोबरच सेलिब्रेट करील, कारण हे दुसरं वर्ष आहे. आणि लास्ट इयर तो जास्त रोमॅन्टिक नव्हता, कारण आम्ही एक मोठ्या हनीमूनवर जाऊन आलो होतो, त्यामुळे आम्ही फार काही सेलिब्रेट केलं नव्हतं. हां, सो होपफुली आता तो एवढा रोमॅन्टिक 1-1.5 वर्षात आता झाला असेल की तो घेऊन जाईल कुठेतरी. लेट्स सी नाउ. आय थिंक टुंपा म्हणजे प्रार्थना रोमॅन्टिक आहे असं मला वाटतं. मी तिला खूप वर्षांपासून ओळखतो. खूप सिम्पल, खरी अशी आहे, त्यामुळे मला आवडते टुंपा. थँक्यू सो मच. या पहिल्यांदा तुझी तारीफ मी ऐकली. या नाही ऑनेस्टली सिम्पल. माझा नवरा पण तुझा मित्र आहे, माझा नवरा पण त्याचा मित्र आहे. इनफॅक्ट ही फिल्म माझ्याकडे यायच्या आधी त्याच्याकडे आली होती, आणि त्यामुळे आय थिंक तुला माहिती असेल की आमचे दोघांचे नेचर आणि आम्ही कसे आहोत. करेक्ट. नाही, खूप सिम्पल आहे आणि त्याच्यातलं एक गोष्ट मला खूप आवडते. खूप सिम्प्लिसिटी आहे, हंबल आहे खूप. मला खरी माणसं खूप आवडतात आणि दॅट्स वाय टुंपा यू आर वन ऑफ माय फेवरेट्स. असं खूप वेळा झालं की मी खूप वेळा चिडली आहे त्याच्यावर, पण मला असं वाटतं की ते मी म्हणून चिडते कारण मी खरी आहे, म्हणून माझे काही पॉईंट्स मी मांडते तुझ्यासमोर. सो आम्ही भांडतो पण तेवढेच, पण आमची फ्रेंडशिप पण तेवढीच चांगली आहे. हा पुष्करला प्रश्न आहे, राईट? पण ह्याचा आन्सर मी देऊ. या फिल्ममध्ये सई मी आहे, सो पहिले सईच्या आधी पण मी त्याची मैत्रीण होती. दुसरी गोष्ट, ही फिल्म सईच्या आधी त्याला मिळालेली आहे आणि तेव्हाच त्याच्या डोक्यात सई नाव होतं. मला आय थिंक आठवतं 2 वर्ष आधी जेव्हा त्यांनी मला नरेट केली होती ही स्टोरी, तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं हे कॅरेक्टर प्रार्थना तू करशील आणि ह्याचं नाव सई आहे. सो तेव्हापासून त्याच्या डोक्यात आहे. सो पहिले फिल्म आली आणि मग सई आली. सो आता कुठली सई पहिले आहे ते कळेल की ही सई का ती सई. सो आय थिंक ही सई. व्हॅलेंटाईन्स डे ॲज सच ना, मला ही कॉन्सेप्ट नाही आवडत. तुम्हाला जर प्रेम व्यक्त करायचं असेल ना, तर ते 365 दिवस करा. एव्हरी डे मस्ट बी अ व्हॅलेंटाईन डे फॉर यू नो. जस्ट मेक युअर पार्टनर हॅपी. तिच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करा, जेस्चर्स करा. सकाळी उठून मी चहा करतो, ऑमलेट करतो. दो स्मॉल थिंग्स हेल्प यू नो, आणि दॅट इज वॉट आय कॉल इज लव्ह. सो हे तुम्ही रोज करा. यु नो, तुम्ही प्रेम फक्त एकाच दिवशी आपण व्यक्त नाही करू शकत. ऑफकोर्स टुंपा पण तुम्हाला सांगेल हे, पण माझ्यासाठी व्हॅलेंटाईन्स डे वगैरे असं काही नसतो. म्हणजे मला जर वाटलं तर मी रोज सेलिब्रेट करीन. म्हणजे रोज आपल्या पार्टनरला सरप्राईज देणं आणि तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल आणणं, दॅट इज द बेस्ट थिंग फॉर मी. या सो आय लव्ह दिस. माझ्यासाठी असं काही नाही आहे व्हॅलेंटाईन्स डे वगैरे. 14 फेब इज नॉट ग्रेट फॉर मी. माझ्यासाठी सगळेच दिवस चांगले. तिचा बर्थडे म्हणा, किंवा माझा बर्थडे, किंवा तुम्ही जेव्हा भेटला, तुमची ॲनिव्हर्सरी, whatever, that is important for me. So you know, not the Valentine's Day as per. काही प्लॅन्स नाही आहेत अजून, कारण माझा नवरा रोमॅन्टिक कमी आणि वर्कोहॉलिक जास्त आहे, त्यामुळे त्याला कामावर जास्त प्रेम आहे माझ्याहून फॉर शुअर. आणि त्यामुळे आय थिंक आम्ही ऑफिसलाच येऊ आणि कामच करू त्या दिवशी. पण पुष्करनी जसं सांगितलं त्याप्रमाणे की व्हॅलेंटाईन्स डे हा एक दिवस नाही, आपण एव्हरीडे सेलिब्रेट केला पाहिजे. प्रेम हे एव्हरी डे व्यक्त केलं पाहिजे. पण मला कुठेतरी असं वाटतं की तो एव्हरी डे आपण व्यक्त करतोच, पण एक दिवस असला पाहिजे जेव्हा तुम्ही ते सांगता. कारण काय होतं, आपण प्रेम करतो पण टेकन फॉर ग्रँटेड जो ॲटिट्यूड होतो तो जास्त होतो नवऱ्यांच्या बाबतीत आय थिंक. आणि म्हणून आय थिंक बायका असं एक्सपेक्ट करतात, मुली असे एक्सपेक्ट करतात की त्यांना ॲटलिस्ट व्हॅलेंटाईन्स डेच्या बहाण्याने तरी बॉयफ्रेंड का नवरा काहीतरी सरप्राईज देईल, काहीतरी गिफ्ट देईल, कुठेतरी बाहेर जेवायला घेऊन जाईल, आणि म्हणून त्यांना तो व्हॅलेंटाईन्स डे आवडतो. म्हणून आपण बघतो की मुली जास्त व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करतात. त्याचं रिझन हे आहे. सो हे मी या इंटरव्ह्यू मार्फत मी माझ्या नवऱ्याला पण सांगते की हे बघ, मला माहिती आहे तू प्रेम करतो, पण जरा घेऊन जा मला बाहेर फिरायला, जरा दे काहीतरी गिफ्ट तर आवडेल. इट इज नॉट अबाउट ओनली युअर लव्हर्स.
लव्ह एव्हरीबडी ॲक्च्युली. आपल्या वर्ल्डमध्ये खूप हेट्रेड आहे, नेगेटिव्हिटी आहे. प्रेम सगळ्यांनाच तुम्ही द्या, व्यक्त करा. कोणी पण असेल, जे गरजू असतील, पेट्स असतील, ॲनिमल्स असतील, जस्ट लव्ह एव्हरीबडी. लव्ह इज नॉट रिस्ट्रिक्टेड टू ओनली युअर लव्हर. नमस्कार, मी प्रार्थना बेहरे आणि माझ्या सगळ्या प्रेक्षकांना, TNTच्या सगळ्या प्रेक्षकांना, आमच्या सगळ्या फॅन्सला माझ्याकडनं हॅपी व्हॅलेंटाईन्स डे.